खरं तर हा मुद्दा लोकशाही मराठीनं सातत्यानं लावून धरलेला आहे। शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीनं लोकशाही मराठी प्रयत्नशील आहे। भाताचा कोठार अशी कृषी क्षेत्रात ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात भात जोडणीच्या कामाला वेग आलाय। शेत शिवारात घातलेल्या मळणी आता पारंपरिक पद्धतीनं झोडपल्या जात आहेत। त्याकरता संपूर्ण कुटुंब शिवारात राबतंय। शेताची मशागत, पेरणी ते थेट झोडणी या प्रत्येक कामासाठी मजुरांची मोठी आवश्यकता असते। वाढत्या महागाईमुळे मजुरी देखील वाढली आहे। त्यातच फवारणी औषधांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ त्यामुळे सध्या भात शेती महागात पडते आहे। राबल्यानंतर सरकारकडून प्रति क्विंटल अवघा 2300 रुपये इतका भाव भाताला मिळत असल्यानं शेतकरी आता पुरता हवालदिल झाला आहे। लावणीला 10 माणसं, मळणीला तर 14-15 माणसं हे कंपल्सरी लागतातच। फवारणी आणि खत वगैरे काय लागतात ते मेडिकल शेतीसाठी अवजार ते पण भरपूर वस्तू महाग झालेल्या आहेत। ते पण शेतकऱ्याला विकत घेण्यास परवडत नाही। आणि आपला सरकार क्विंटल भाव आपला कमी देतो 2300 रुपये, तर कमीत कमी आम्हाला शेतकरी यापुढे जगला पाहिजे तर कमीत कमी क्विंटल 5000 रुपये भाव त्यांनी द्यावा। भाताचं पीक हाताशी आल्यानंतर हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी गेल्यानंतर खरा त्रास सुरू होतो। सध्या शेतीचे मूळ मालक शेतजमीन कसत नाही। शेत शिवारात राबतो तो शेतकरी मात्र हमीभाव केंद्रात पैसे देताना सातबारा मागितला जातो। सातबारा शेतकऱ्यांच्या नावे नसल्यानं पर्यायी खाजगी दुकानात जावं लागतं। तिथे दर पाडून भात खरेदी केला जातो। जो शेती कसतो त्याच्या नावे ती शेती नाही, त्याचं सातबाऱ्यावर नाव नाही काय। तर ज्या ठिकाणी हमीभाव केंद्रात गेल्यानंतर त्या ठिकाणी हमीभाव केंद्रात जो मूल मालक असतो त्याचा सातबारा असतो, तेव्हा जे पैसे असतात हमीभाव केंद्रावर त्या मालकाला मिळतात, पण तो मूल शेती कसणारा जो आमचा शेतकरी आहे याला काही मिळत नाही। हमीभाव केंद्रावर जो मूल मालकाच्या ऐवजी जो कष्टकरी शेतकरी आहे जो त्या ठिकाणी भात घेऊन जातो त्याला हमीभाव मिळावा अशी आमची विनंती आहे। आधीच शेतजमिनी सरकारनं कवडीमोल भावानं वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित केल्यात। त्यातच नैसर्गिक आणि अनैसर्गिक संकटांना कंटाळून अनेकांनी दुबार पिकणारी शेतजमीन विकून टाकल्यानं हळूहळू शेती व्यवसाय संकटात येतो आहे। अशातच जेमतेम शिल्लक असलेल्या शेतीसाठी कृषी विभाग सकारात्मक नसल्यानं त्याचा फटका भात शेतीला आणि पर्यायी शेतकऱ्यांना बसतो आहे। भाताची शेती आणि शेतकरी जर कोकणातला जगवायचा असेल तर प्रति क्विंटल किमान 5000 असा दर शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा या शेतकऱ्यांनी केलेली आहे। आता राज्य सरकार आणि कृषी विभाग या संबंधित काय निर्णय घेत आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट यश घागसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।